गेल्या 3.5 वर्षातील महागाईनं उच्चांक गाठलेला असताना आता पेट्रोल डिझेलच्या दरांचाही भडका उडालाय। पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर वाढले। एकीकडे महागाई वाढली आहे, दुसरीकडे राजकारणही जोरदार पेटलंय। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा जोरदार भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106 रुपये 50 पैसे ते 106 रुपये 54 पैसे प्रति लिटर असणार आहेत। डिझेलचे नवे दर मुंबईमध्ये 93 रुपयांच्या घरात असतील। याआधी दूध आणि सीएनजी देखील 2 रुपयांनी महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे। आता इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होऊन सर्वसामान्यांच्या गरजेच्या सगळ्याच वस्तूंना महागाईची झळ बसण्याची भीती आहे। दरम्यान जगभरात पेट्रोलचे दर 10 ते 15-20% वाढलेले असताना पंतप्रधान मोदींनी भारतात फक्त 3.5% वाढ केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। दरम्यान नितीन गडकरींना इंधन दरवाढी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर द्यायचं टाळलंय। पेट्रोलचे भाव अचानकच वाढले का? आपण ईव्हीसाठी प्रोत्साहन देताय सर आणि पेट्रोलचे भाव वाढले आंतरराष्ट्रीय दरम्यान पेट्रोल डिझेलची दरवाढ करणं सरकारचा नाईलाज असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। तर राधाकृष्ण विखे पाटलांनी जगाशी तुलना करत ही दरवाढ कमीच असल्याचं म्हटलंय। भारत सरकारच्या वतीने आमचा प्रयत्न असाच आहे की सर्वसामान्य माणसाला जास्त त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून त्यामध्ये काय आपण करू शकतो त्या संबंधामध्ये नक्कीच सरकारच्या वतीने प्रयत्न राहील। पण सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता लोकांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि अनेक वर्षांपासून वाढ झाली नव्हती, त्यामुळं नाईलाजाने सरकारला वाढ करावी लागलेली आहे। अमेरिकेचे जे पेट्रोलचे दर आहेत या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर किती टक्क्यांनी वाढले। आज सगळ्याच जग हतबल झालेलं आहे, काही भारत देश असा नाही आहे। तरी आपण सातत्याने आदरणीय प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या देशाला इंधन पुरवठा अविरतपणे सुरू ठेवला। आपण काही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे जे दर आहेत ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी पेट्रोल दरवाढीवरून टीका केली आहे। ताट पोट याची सगळी वाट लागलेली आहे। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जे अंधभक्त आहेत, ज्यांना असं वाटतं की 500 रुपये केलं तरी चालेल, त्यांची एक वेगळी रांग करावी आणि जे बिचारे साधारण नागरिक आहेत, ज्यांना रोजचं जीवन जगणं कठीण झालेलं आहे, त्यांची रांग वेगळी करावी। आणि जसं रामदेव बाबा वगैरे सांगत होते की 35 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तर मोदींना आणा, 200 रुपये गॅस पाहिजे असेल तर मोदींना आणा, तर आणलेलं आहे, तिसऱ्यांदा आणलेलं आहे। ती एक वेगळी रांग आमच्या गरीब लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी करावी। तर या पेट्रोल दरवाढीनंतर सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। विचित्र आहे पेट्रोलच्या किमती वाढणं, कारण मोदी त्यावेळेला म्हणले होते की पेट्रोलच्या किमती वाढू देणार नाही, पण आता अचानक 3 रुपयाने किंमत वाढली म्हटल्यानंतर साधारण जो वर्किंग करणारा माणूस असतो, म्हणजे जे नॉर्मल ज्यांना महिना पगार असतो त्या हिशोबात त्याला सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे। आणि ईव्हीचा वापर जास्त करा, तर मग ईव्हीच्या जी वाहनं आहेत ईव्ही ती तरी निदान स्वस्त करा। महागाई बघितली तर आता काय महागाई म्हणजे आता उपाशीच राहणार दोन्ही टाईम। गाड्याच्या किस्ता भरावं का बिल भरावं का पोरायचं शिक्षण करावं, हा सगळा प्रश्न, ह्या प्रश्न आहे ना। इकडे शाळेत जा तर म्हणते पुस्तकं विकत घ्या, बुकं विकत घ्या, फी भरा पहिले। आता पोरायले शिकवा का आता हे पेट्रोल भरा का दूध ते दर हे करा।
पेट्रोल के भाव बढ़ रहे मतलब पूरे ऑल ओवर सभी चीज़ों के भाव बढ़ रहे हैं। तो पेट्रोल के भाव पर ही सब चीज़ें पूरी, यानी इंसान का जो लाइफ है वो पूरा डिपेंड है। अखराजात, खर्चे, एक्सपेन्सेस, सारी चीज़ें बढ़ रही है उससे। परिणाम तर खूप वाईट चालू आहे. जे सरकारने वादे केले होते ते त्यांनी संपूर्ण संपुष्टात आणले नाही आणि जे 70चा भाव होता आता 110 120 सुरू आहे. खूप फरक आहे ना, आहे की नाही? जे सरकारने आपले स्वतःचे हे सांगितले होते दावे ते पूर्ण नाही झाले. अच्छे दिन आले की नाही मग? अच्छे दिन कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे. सगळं पूर्ण जगाला पुरा इंडियाला माहिती आहे की अच्छे दिन कुठे आहेत. सगळं तुम्ही शेतकऱ्याकडूनच इथल्या सर्वसामान्य लोकांकडूनच सरकारनं अपेक्षित करायचं की पेट्रोल वाढवायचं, दर वाढवायचा आणि हे वाचवा ते वाचवा. मग सरकार म्हणून तुम्ही काय करणार?